हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण छान अशी चण्याच्या डाळीची भाजी बनवणार आहोत. ही बघा, ही जी चण्याची डाळ आहे त्याला मी स्वच्छ धुतली आणि 5 तास मी भिजत ठेवली होती. आता सगळं पाणी ह्याचं मी काढून टाकलेलं आहे. हे बघा, डाळ पण छान अशी भिजली आहे. हे भाजी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर ही छान अशी चमचमीत चण्याच्या डाळीची भाजी तुम्ही करू शकता. तर मी ही चण्याची डाळ साईडला ठेवते. आता आपण पेस्ट बघूया. तर पेस्ट बनवायला ना मी या मिक्सी जारमध्ये एक मोठा कांदा घेतलेला आहे. जो मोठा साईजचा कांदा असतो तो घेतला आहे. तुम्ही जर मीडियम किंवा छोटा घेता ना तर 2 ते 3 कांदे घ्या. हे मी 2 मोठी साईजचे टोमॅटो आहे ते मी कट करून घेतलेले आहे. दोन्ही आपण मिक्सीमध्ये ॲड करूया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आलं. आणि मी आता लसूण आणि लसणाची पेस्ट वेगळी बनवणार आहे म्हणून मी याच्यात लसूण नाही ॲड केली. तुम्ही जर लसूण ॲड नसेल करायची असेल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता किंवा ह्याच्यामध्ये पण तुम्ही लसूण ॲड करू शकता. हे छान असं मी वाटून घेते आहे. हे बघा, मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी या वाटीमध्ये 7 ते 8 लसूण घेतलेली आहे. त्याच्यात मी ही काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा ॲड केलेले आहे. त्याला आता आपण असं कुटून घ्यायचं आहे. म्हणजे लसणीची चटणी करायची आहे. या चण्याच्या भाजीमध्ये ना अशा प्रकारे लसणीची चटणी ॲड केली ना तर खूपच छान टेस्ट लागतो. जर तुमच्याकडे रेडीमेड लसणीची चटणी असेल तर ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. काश्मीरी मिरची पावडर आणि लसूण असं छान असं कुटून घ्यायचं आणि ते भाजीमध्ये ॲड करायचे. खूपच छान टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, नातेवाईकांमध्ये तुम्ही नक्की हे शेअर करू शकता. तुम्ही ना अशा प्रकारे जास्त प्रमाणात चटणी करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकता. आणि जेव्हा पण तुम्हाला असं काठ्यावाडी स्टाईल असं वेगळ्या पद्धतीची भाजी किंवा आमटी बनवायची असेल ना तर ह्याचा तुम्ही वापर करू शकता. हे बघा, या प्रकारे चटणी झालेली आहे. आता ना मी हे साईडला ठेवते आहे. आता आपण चण्याची छान अशी भाजी करण्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल मी थोडंसं जास्त घेतलं आहे. तुम्हाला जर कमी हवं असेल तर कमी करू शकता. आणि भाजी जास्त तेल असेल ना तर खूपच टेस्टी लागते. तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. मस्टर्ड सीड्स, मोहरी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया जिरं, तमालपत्र ॲड केलेले आहे. थोडंसं आपण हिंग ॲड करूया. हिंग थोडंसं मी जास्त ॲड केलं आहे कारण चण्याची डाळ आहे. आता आपण जी लसणाची पेस्ट चटणी ॲड बनवली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. छान अशी लसणाची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. त्याचा कच्चा जो फ्लेवर आहे तो निघाला पाहिजे. हे बघा, छान अशी परतली आहे. आता आपण जी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. छान असं परतून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवून टोमॅटो छान असे आपण शिजवून घेऊया. झाकण उघडून बघूया. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करूया. मसाल्यामध्ये मी ॲड करते आहे हळदी पावडर, गरम मसाला पावडर आणि हे लाल मिरची पावडर. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरचीची पावडर ॲड करू शकता. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड केलेलं आहे. हे बघा, मसाल्यामधून तेल हळूहळू चाललं आहे. आता आपण हे जे चण्याची डाळ घेतली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. छान चण्याची डाळ अशी मिक्स करून घ्यायची. सुगंध तर खूपच छान येतो आहे. आता मी काय केलं आहे, मिक्सी जारमध्ये अर्धा कप पाणी घेतलं आहे. ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे असेल, म्हणजे भाजीमध्ये ग्रेव्ही जर जास्त हवी असेल तर तुम्ही आणखी अर्धा कप पाणी ॲड करू शकता. मी आणखी 4 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि शिटी लावून 3 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्यानंतर कुकर आपण उघडूया. हे बघा, 3 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाला आहे. कुकर आपण उघडून बघूया. हे बघा,
छान अशी भाजी झालेली आहे. तो हलकीशी ढवळून घ्यायची आणि चण्याची डाळ पण छान शिजली आहे. कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर हलकासा गोड आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ पण तुम्ही ॲड करू शकता. मग छान अशी तुम्हाला तिखट गोड अशी भाजी तुम्हाला खायला मिळेल. आता आपण सर्व करूया. हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अशी आपली चण्याच्या डाळीची भाजी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते, खूपच भारी लागते. आणि ही चण्याची डाळीची भाजी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा चपाती, भाकरी, पराठा त्याच्याबरोबर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता. खायला खूप भारी लागते. आणि ही चण्याची भाजी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते. नेहमी आपण तेच पालेभाज्या, दुधीची भाजी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही चण्याची भाजी तुम्ही नक्की करू शकता. आणि ह्या चण्याच्या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर बटाटा किंवा दुधी पण तुम्ही ॲड करू शकता. खूप भारी लागते. नक्की ट्राय करा. आणि असा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर नूतन रेसिपीजना नक्की तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.